हे बघा, सुकट मी आता पाण्यात टाकून साफ करून घेते, कारण त्याच्यामध्ये खडे वगैरे असतात ते तळायला लागतात. असे सुकट मी पाणी निथळून नंतर तव्यामध्ये भाजून घेईल. धुवून स्वच्छ मी हा जवळा घेतलेला आहे आणि ज्या कढईमध्ये आपल्याला टोमॅटो चटणी बनवायची त्याच कढईमध्ये तेल गरम करून आपला हा जवळा छान फ्राय करून घ्यायचा. त्याचा जो स्मेल आहे थोडासा कमी होतो. छान कुरकुरीत भाजू द्यायचा आणि मग आपली टोमॅटो चटणी बनवायची. आता तेलात छान जवळ फ्राय होऊ द्यायचा. म्हणजे त्यातून स्मेल असतो थोडाफार तो जरा कमी होतो आणि टेस्ट पण छान लागतं फ्राय झाल्यामुळे. आता हे बघा, टोमॅटो थोडे सगळे लागणार आहेत आपल्याला. टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 3-4 मोठे साईजचे कांदे. तरी क्वांटिटी जास्त होते. हे बघा, आता आपलं सुकट छान फ्राय झालंय. फ्राय झाल्यानंतर आपण या डिश मध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये चटणीला सुरुवात करू. तेल टाकून घ्यायचं. तेल याच्यामध्ये जास्तच टाकायचं. कढीपत्ता. म्हणजे जिरे मोहरी अशी कुठलीच प्रकारची फोडणी नसते. सिंपल रेसिपी आहे आणि खूप सुंदर होते ही भाजी. कढीपत्ता छान फ्राय झाला की आपण कांदा टाकून घेऊया. कांदा छान फ्राय झाल्यानंतर ठेचलेलं लसूण टाकायचं. लसूण ठेचलेलं लसूण टाकायचा. चांगला लाल होऊ द्यायचा. हे बघा, छान लाल झालाय, फ्राय झालाय छान. आणि आता हा इतका सारा कांदा आपण याच्यात टाकायचा. आता तुम्ही म्हणाल की इतका कांदा, तर हो, कारण की मी छान गोल्डन फ्राय करते त्याला. कच्चा ठेवत नाही, कच्चा मला आवडत नाही. छान गोल्डन फ्राय केल्यामुळे काय होतं ना, त्याची क्वांटिटी थोडीशी कमी होऊन जाते. आता हा इतका दिसतोय तुम्हाला, पण तुम्ही नंतर बघाल ना तर याची क्वांटिटी अर्धी झालेली असेल. आणि चटणी म्हटलं की खूप थोड्या प्रमाणात होते. तर माझं कसं काहीही बनवणं आहे ना, खूप जास्त प्रमाणातच असतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त वाटेल. पण ही जर चटणी उरलीच, समजा ही चटणी उरली तर तुम्ही नेक्स्ट डेलाही खाऊ शकता. कारण की याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही मी टाकणार नाही. हे सगळं जे काही आहे ते सगळं तेलामध्येच होणार आहे. प्रवासामध्ये चटणी नेऊ शकता तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. तर ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश काहीच नसल्यामुळे तेलामध्ये बनलेली आहे, त्याच्यामुळे ही 8 दिवससुद्धा राहते. तर 8 दिवसाची नाही बनवली मी ही 2 वेळेसची होईल एवढी आहे. हे बघा, मी काही दिवसांपूर्वी ना असं मातीचं भांडं आणलं होतं. त्याच्यात उद्घाटन मी आता हे सुकट चिकन बनवलेलं आहे. मला अशा भांड्यांची खूप हौस आहे. छोटे छोटे भांडे, मातीचे भांडे. हे बघा, सुकट चिकन मी बनवलेलं आहे. व्हिडिओ बनवत आहे. हे बघा, आता बघा, तुम्ही मगाशी बघितलं ना की अख्खी वाटी भरून हा कांदा होता. तुम्ही म्हणाल केवढा जास्त कांदा. तर हे बघा, छान गोल्डन ब्राऊन केल्यानंतर याची क्वांटिटी बघा किती थोडीशी होती. थोड्याशा तुम्हाला जास्त वाटत होता, तर मी तेव्हा तुम्हाला म्हटली की याचा हा निम्मा होणार आहे भाजल्यानंतर. हा भाजून निम्मा झालेला आहे. तेलामध्ये जेव्हा मी लसूण आणि कढीपत्ता टाकला होता ना, त्याच वेळेला कोथिंबीर टाकायची होती, पण मी विसरली. अशी तेलामध्ये जर कोथिंबीर टाकली ना तर त्याचा स्वाद जो आहे ना आणि त्याचा स्मेल खूपच सुंदर येतो. मगाशी विसरली होती मी आता टाकते. तेलात अशी भाजल्यानंतर ना त्याची चव वेगळीच लागते. वरून तर आपण टाकणारच आहोत कोथिंबीर, पण तेलामध्ये अशी छान फ्राय झाली ना होऊ द्यायची अशी.
आता याच्यामध्ये आपण थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकूया. सुरुवातीला ठेचलेला लसूण टाकला होता, पण आणखी छान टेस्ट साठी आलं लसूणची पेस्ट टाकायची. आता हे सुके मसाले, हा थोडासा गरम मसाला, हे लाल तिखट, थोडीशी हिंग आणि धने पावडर. धने पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाका किंवा नका टाकू, पण मी टाकते थोडीशी. तिखट थोडं कमीच टाकलेलं आहे, आमचा लहान बच्चू आहे तो तिखट खात नाही. आता हे छान कांदा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. कलर बघू शकता किती अप्रतिम कलर आलेला आहे. याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबही टाकणार नाहीये मी. उरल्यानंतर नेक्स्ट डेला खूप भारी टेस्ट लागते याची. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा आणि मला सांगा की कशी तुम्ही बनवता, कुठल्या पद्धतीने बनवता. आणि प्लीज एक रिक्वेस्ट आहे की मला कमेंट करून सांगा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या देशातून, कुठल्या प्रांतातून बघत आहात. मला कमेंट्स करून तुम्ही सांगाल ना, तर मला आणखीनच भारी वाटेल की आपल्याला कोण कुठून बघत आहात. आता टॅमॅटो टाकण्याची वेळ आली आहे. आता हे भरपूर सारे टॅमॅटो टाकून घेते मी याच्यात. वाटी भरून हे टॅमॅटो होते. त्याचे सेम तसंच आहे, हे पण भाजल्यानंतर खूप थोडेसे होऊन जातात. छान मिक्स घ्यायचं. कांदा फ्राय होताना थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं, त्याच्यामुळे काय होतं ना, कांदा छान मऊ होतो. टॅमॅटोला काही पाणी न टाकता असं पाणी सुटतं. टॅमॅटो छान सॉफ्ट झाले ना, याच्यामध्ये आपण जे सुकट भाजून टाकलं होतं ना, भाजून ठेवलं होतं ते टाकूया. मी खरंच सांगते, तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करा. माझ्या पद्धतीची सुकट टाकून बनवलेली टॅमॅटोची चटणी. तुम्ही जर एक भाकरी खात असाल तर अजून एक खाल एक्स्ट्रा, एक चपाती खात असाल अजून एक चपाती एक्स्ट्रा खाल. एवढी छान टेस्ट लागते, तोंडाला चव येणारी ही चटणी आहे. डाळ भातासोबत ही सुकी चटणी छान लागते, भाकरी सोबत, चपाती सोबत अप्रतिम लागते. तुम्ही अशी माझ्या पद्धतीने सुकटची चटणी करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही मला शेअर करा. मी तुमच्या पद्धतीने बनवायचा नक्की प्रयत्न करेल. पण तुम्ही कुठल्या देशातून बघताय माझे व्हिडिओ, माझ्या मुलांना माझी रेसिपी, तर मला खूप आवडेल की तुम्ही सांगाल की तुम्ही कुठून बघताय. ओके, हे बघा आता फायनल खूप सारी कोथिंबीर टाकायची. आधी तेलात तर टाकलेली मी थोडीशी, पण आता ह्याच्यावरून खूप सारी कोथिंबीर टाकायची. आता ही आपली टॅमॅटोची चटणी, सुकट टाकून बनवलेली टॅमॅटोची चटणी झालेली आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी बनवण्याची पद्धत आवडली असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. हे बघा, आमच्या टेरेस मधून किती सुंदर पावसाचं दृश्य दिसतंय. आणि अशा पावसात माझी मम्मी किचन मध्ये सुकट टाकलेली टोमॅटोची चटणी आणि भाकर बनवते. तुम्हाला मी दाखवते. ज्या मम्मीने बनवली ज्वारीची भाकरी आणि सुकट टाकून बनवलेली टोमॅटोची चटणी. भाकरी बघा कशी टम्म फुगलेली आहे. गोल गरगरी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी. टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी. प्रत्येक भाकरी माझी अशीच फुगते. अरे वा, मी बनवलं माझ्या मुलांसाठी पौष्टिक जेवण. ज्वारीची भाकरी, सुकट टाकून टॅमॅटोची चटणी, टॅमॅटो, कांदा.
आणि हे आहे पितळेचं ताट जे माझ्या मम्मीने दिलेलं आहे. ह्याच्यापेक्षा पौष्टिक जेवण काहीच असू शकत नाही मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी. खाऊन सांग मला कसं झालंय. कसं झालंय? टेस्टी आहे? आता मी बरं. खातो. किती केअर करणारा भाऊ आहे. छोट्या भावाला गरम लागू नये म्हणून, चटका लागू नये म्हणून फुकून त्याला देतोय. एकदम मस्त झाली आहे. तुम्हाला पण आवडेल जर तुम्ही घरी ट्राय करून बघाल ही रेसिपी. कशी पिन्नू आवडली तुला? ओके.